आता आपण होम पेजवरचा पॉलिसी म्हणजेच पॉलिसी रजिस्टर हा अतिशय महत्त्वाचा ऑप्शन बघणार आहोत. हे पॉलिसी म्हणजे काय, तर आपलं पॉलिसीचं जे रजिस्टर आहे, आपण केलेल्या पॉलिसी आहेत त्या सगळ्या पॉलिसीचं रजिस्टर इथं दिसतं. याच्यामध्ये तुम्हाला बघा, पॉलिसी जेवढ्या किती पॉलिसी केलेल्या आहेत टोटल तुमच्या, तो डेटाचा टोटल आकडा इथं दिसतोय. त्याच्यानंतर लेफ्ट साईडला इथं कलरच्या स्ट्रीप दिसत आहेत. या कलरच्या स्ट्रीप दर्शवतात की तुमची पॉलिसी जी आहे ती कोणत्या स्टेजला आहे. फॉर एक्झाम्पल इन्फोर्स पॉलिसी ज्या आहेत, ज्या इन्फोर्स पॉलिसी आहेत त्याला लेफ्ट साईडला इथं ब्ल्यू कलरची पट्टी आहे. ज्या पॉलिसी लॅप्स आहेत त्या पॉलिसी लॅप्सला रेड कलरची पट्टी आहे. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला सर्च करत असता, त्या सर्च करताना पण तुमच्या लक्षात येतं की हा जो पॉलिसी होल्डर आहे तो आता लॅप्स कंडिशनला आहे का काय आहे. त्याच्यानंतर इथं काय आहे की तुमच्या पॉलिसी होल्डरचा जो मोबाईल नंबर आहे तो इथं दिला आहे. ह्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की लगेच फोन लागतो. म्हणजे तुम्ही पॉलिसी रजिस्टर सर्च करत असता असता तुम्हाला वाटलं की नाही, मला ह्याच्याशी बोललं पाहिजे नवीन पॉलिसी संदर्भात किंवा प्रीमियम संदर्भात, तर त्यावेळेला तुम्हाला लगेच इथं मोबाईल नंबरवरती क्लिक केलं की फोन लागणार. आता हे जे पॉलिसी रजिस्टर आहे ते थोडंसं आपण 3 विभागात वेगवेगळ्या पद्धतीनं व्हिडिओ तयार करणार आहोत की जेणेकरून आपल्याला ते बघण्यासाठी सोपे जातील. पहिला जो पार्ट आहे तो शॉर्टकट मेथड, म्हणजे शॉर्टकट आपल्याला ह्या रजिस्टरमध्ये काय काय शॉर्टकट्स दिलेले आहेत ते शॉर्टकट्स आधी आपण ह्या पहिल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आता शॉर्टकट्स बघण्यासाठी तुम्हाला कुठल्याही पॉलिसीवरती लॉंग प्रेस करून ती पॉलिसी सिलेक्ट करावी लागेल. म्हणजे नुसतं टच केलं तर ते पॉलिसी रजिस्टर ओपन होतं, म्हणजे ती पॉलिसी ओपन होती. परंतु तुम्ही जर लॉंग प्रेस केलं, समजा आता ही पॉलिसी आहे, समजा मी याला लॉंग प्रेस केलं तर बॅकग्राऊंडला ब्ल्यू कलर येतो. आता बॅकग्राऊंडला ब्ल्यू कलर आला की वरती तुम्हाला ऑप्शन्स इथं जे मगाशी नव्हते ते ऑप्शन्स इथं दिसायला सुरुवात होतात शॉर्टकटचे. बघा मी परत एकदा दाखवतो. इथं लॉंग प्रेस केलंय मी आता की वरती लगेच हे 3 ऑप्शन आले. तर हे 3 ऑप्शन काय आहेत ते आता आपण बघूया. डिलीट म्हणजे पॉलिसी रजिस्टर मधून पॉलिसी डिलीट होणार. त्याच्यानंतर हा जो ऑप्शन आहे र नावाचा, एक बल सारखं चित्र दिसतंय, पैशाचं चित्र आहे, त्याला क्लिक केलं की तुमचं प्रीमियम पेड सर्टिफिकेट इथं निघणार आहे. तुम्हाला कोणत्या वर्षाचं प्रीमियम पेड सर्टिफिकेट पाहिजे ते सिलेक्ट केलं की तुमचं प्रीमियम पेड सर्टिफिकेट येणार. आता जर समजा एकाच व्यक्तीच्या 2 पॉलिसी 3 पॉलिसी असतील तर तुम्ही काय करायचंय, लॉंग प्रेस केल्यानंतर त्या दुसऱ्या ज्या पॉलिसी आहेत त्या सिलेक्ट करायच्या. जेवढ्या काय पॉलिसी असतील त्याला नुसतं टच करायचे. त्या टच केल्यानंतर मग र नावाच्या चिन्हावरती क्लिक केलं की तुम्ही सिलेक्शन मधून वर्ष सिलेक्ट केलं की तुम्हाला एकाच पेजवरती त्याच्या जेवढ्या काही पॉलिसीज आहेत त्या पॉलिसी सगळ्या इथं एकत्रितरित्या दिसणार आहे. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन कुठला आहे, तर ह्या लॉंग प्रेस केल्यानंतर जो बॅकग्राऊंडला ब्ल्यू कलर येतो त्याच्यानंतर इथं वरती ग्राफ सारखा एक आयकॉन दिसतोय, 3 उभ्या रेषा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मला ते ज्या दिवशी पॉलिसी मी विकली म्हणजे डेट ऑफ कमिटमेंट आहे त्या दिवसापासूनचं प्रेझेंटेशन मला इथं तयार होऊन येतं. इथं पीडीएफचं चिन्ह आहे, या पीडीएफला क्लिक केलं मी की सेम डेट पासून, डेट ऑफ कमेन्समेंट 2021 होती या पॉलिसीची, तर 2021 पासूनचं प्रेझेंटेशन इथं मला 2021 पासूनचा नॅचरल रिस्कवर, त्यावेळेसचं वय, प्रीमियम, मॅच्युरिटी, लोन सरेंडर. म्हणजे थोडक्यात आपल्याला खूप दिवसानं क्लायंट भेटला तर तो म्हणतो की माझ्याकडे तुम्ही दिलेलं प्रेझेंटेशन आहे ते गेलेलं आहे किंवा डिलीट झालेलं आहे किंवा ते कागद जो प्रिंट करून दिला होता तो नाही आता, तर मला परत एकदा दाखवू शकाल का. तर प्रेझेंटेशन मधून जाण्याची गरज नाहीये आपल्याला, इथल्या इथं आपण त्याचं प्रेझेंटेशन लगेच 1 सेकंदामध्ये करू शकतो.